आणि हे पुढे साडे ब्लाउजवर खूप सारे रील्स काढलेले आहे. प्लीज नाही बघितले तर प्लीज जाऊन चेक करा. असं आहे, लॉंग स्लीव्ज आहे आणि हे बघा इथून बटन्स लावायचं लीव्सचं डिझाईन आहे आणि प्लस कुठे इकडं आहे ना बटन. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्य आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे. आत्ता ना रात्रीचं 9:30 वाजलेलं आहे. चला मी आत्ता ना माझं ना ब्लाउजेसचं कलेक्शन दाखवते. त्याच्या आधी माझा हेल्थचा अपडेट देते. हेल्थला म्हणजे की आता असं बघितलं तर थोडं बहुत आता मला फील बेटर होते. जर खोकली पण जर असं कमी झालेलं आहे मला. त्याबद्दल म्हटलं की आज थोडंसं मेकअप करूया म्हणून आता जस्ट बघा रात्रीचं थोडंसं मेकअप केली. म्हणजे आता ब्लाउजेस कलेक्शन आहे म्हणून मी साडीच घातलेली आहे. चला ॲक्च्युली हे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये येणार आहे, क्योंकि सगळं दाखवत बसलेलं फुल व्हिडिओ लॉंग होणार. त्याबद्दल आज मी थोडेसे दाखवते आणि उद्या थोडेसे दाखवते. चला मग आता माझं ब्लाउजेसचं कलेक्शन बघूया. हे आहे माझ्या आजच्या ब्लाउजेसचं कलेक्शन. चला मग आता पहिला ब्लाउज आहे, हे पण पिंक कलरमध्येच आहे. हे बघा पाठीमागे असं डिझाईन्स आहे ह्याचं. हे बघा असं काहीतरी असं डिझाईन आहे आणि इथं 3 बटन्स आहे आणि पुढे ना चेन आहे आणि स्लीव्ज ना मेगा स्लीव्ज आहे आणि ह्याला फ्रिल केलेलं आहे बघा दोन्ही साईडला पण. सेकंड ब्लाउज हे ना पुढे असं लीफचं डिझाईन आहे आणि पाठीमागे हुक्स आहे आणि पाठीमागे डिझाईन ना फक्त राऊंड शेप आहे बॅक नेक आणि हे पण मेगा स्लीव्जच आहे. आणि माझं कसं मी जास्तीत जास्त मेगा स्लीव्जच ठेवते, क्योंकि मला ना लूजच बरं पडतं. आणि हे रिपीट आणि एक पिंक ब्लाउज आहे. ह्याचं पाठीमागचं डिझाईन हे बघा व्ही शेपमध्ये आहे बघा. हे ना व्ही शेपमध्ये आहे आणि परत हे बघा ब्लाउज ह्याला पण फ्रिलच आहे आणि पुढे हुक्स आहे आणि पाठीमागे बांधायला ना दोरी आहे. हे बघा पुढे असं डिझाईन आहे. आता ह्याचं नाव मला माहीत नाही आहे. आणि हे पाठीमागे असं काहीतरी डिझाईन आहे बघा. हे काही त्याला षटकोन म्हणतात का काय माहीत नाही मला. आणि पाठीमागेच हुक आहे. हे पण माझं ना खूप ओल्ड आहे हे ब्लाऊज. आणि हे बघा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. हे बघा पुढे पण ह्याचं पण डिझाईन सेम त्याच्यासारखंच आहे आणि पाठीमागे नॉट आहे. आणि हे ना पाठीमागे हे बघा पाठीमागे असं आहे, मतलब की जरासं स्क्वेअर सारखंच आहे आणि पाठीमागे हुक्स आहे बघा. आणि हे ना स्लीव्ज ना लॉंग आहे, मतलब की हितपर्यंत स्लीव्ज आहे ह्याचं. मी हे बघा डोरी मी असं करायला सांगितली होती टेलरला. हे बघा असं डोरी आहे. आणि हे बघा हे ब्लाऊज हे बोट नेक ब्लाऊज आहे. अँड कसं पाठीमागे हुक आहे आणि पाठीमागे सिंपल राऊंड शेप आहे. आणि हे ॲक्च्युली स्टिच केलेलं नाही आहे. हे मी मिशोवरनं मागवलेलं ब्लाऊज आहे. हे मिशोचं ब्लाऊज आहे. आणि हे ब्लाऊज बघा हे ना पुढे हुक्स आहे आणि हे बघा असं मी हे म्हणते काय म्हणतात ते ह्याला काय म्हणतात का डिझाईन माहीत नाही मला. ह्याला मध्ये की फुल फ्रिलवाला स्लीव्ज करायला सांगितली होती आणि हे मला खूपच आवडलं. तुम्ही बघितलं असं की मी ह्याच्यावर रील्स खूप काढलेले आहे बघा. आणि हे बघा पाठीमागे ना असं हा स्क्वेअर आहे. पाठीमागे स्क्वेअर आहे आणि इथं मी बो बनवलेले आहे बघा. हे बघा बोचं डिझाईन आहे. हे ना बोचं डिझाईन आहे बघा. अगर तुम्ही रील्स नाही बघितले असेल तर ना प्लीज चेक करा. आणि हे साडी आणि ब्लाऊजवर खूप सारे रील्स काढलेले आहे. प्लीज नाही बघितले तर प्लीज जाऊन चेक करा. हे मला खूपच आवडलेलं आहे. साडी सिंपल आहे लेकिन ना खूपच छान आहे बघा. हे होतं हे साडी. आणि हे बघा हे मी साडी घातलेली आहे बघा. ह्याचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते. हे बघा स्लीव्ज असं आहे, लॉंग स्लीव्ज आहे. आणि हे बघा इथून बटन्स लावायला सांगितली होती. हे बघा असं आहे आणि पाठीमागे असं आहे बघा. पाठीमागे ना असं लीफचं डिझाईन आहे आणि प्लस कुठे इकडं आहे ना बटन. हो दोन आहे. हां लीफचं डिझाईन करायला सांगितली होती मी.
आणि इथं लेस लावलेले आहे. हे आहे बघा हे बघा कसं वाटलं तुम्हाला? आणि हे पुढे काय नाही आहे, पुढे सिंपलच आहे. असं पुढे वगैरे काय डिझाईन वगैरे काय नाही आहे, सिंपलच आहे. पाठीमागे तसं आहे. आणि हे एक बघा ब्लाऊज आहे ब्ल्यू कलरमध्ये. हे पण सिंपलच आहे डिझाईन. आणि हे पण मेगा स्लीव्ज आहे. आणि पाठीमागे पण सिंपलच डिझाईन आहे आणि हुक आहे. हे जो म्हणजे की बाकी जो सेम डिझाईन्स आहे बघा, ते सगळं खूप म्हणजे ओल्ड ब्लाउजेस आहे. तेव्हा एवढं आयडियाच नव्हतं की ब्लाऊजला असे एवढं डिझाईन्स असतात, हे असतात. आणि तेव्हा माझ्याकडे मोबाईल पण नव्हता असं बघितलं तर. आणि एवढं आयडियाच नव्हतं की पाठीमागे पण डिझाईन येतात, पुढे पण आपण डिझाईन, कायच आयडिया नव्हतं. आत्ता सगळं माहीत झालेलं आहे. त्याबद्दलला बाकीचे म्हणजे आधीचे सगळे ना ब्लाउजेस ना तुम्हाला दाखवते मी. बाकीचे अजून थोडीशी माझ्याकडे आहे. बाकी माझ्याकडे साडी खूपच कमी आहे. जेवढे दाखवते सगळं सेमच आहे डिझाईन. आणि मी जात होती तर ती पण टेलर मला काय सांगत नव्हती. जो आहे सेम तेच डिझाईन करत होती. आणि कधी त्याच्यानंतर माझ्याकडे मोबाईल आहे बघा, तेव्हा मला समजलं की बापरे, ब्लाऊजमध्ये पण एवढं प्रकारचे हे असतात म्हणून. चला मग तुम्हाला कसं वाटले माझं ब्लाउजेस कलेक्शन? अजून आहे ब्लाउजेस, मी तुम्हाला ते अजून पार्ट 2 मध्ये दाखवते. आज एवढं पॉसिबल होणार नाही आहे. हे बघा एवढेचे ब्लाऊज आहे. अजून थोडे, खूप सारे तर नाही आहे, अजून आहे थोडे ब्लाऊज असणार. क्योंकि माझ्याकडे साडीच नाही आहे जास्त, खूप कमी कलेक्शन आहे साडी. त्याबद्दल आता मी नेक्स्ट ह्याच्यामध्ये दाखवते ते. चला मग हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं माझं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर कमेंट करा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.